भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. अंबड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री सापळा रचून बनावट भारतीय चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. अंबड पाचोड रोडवरील मार्डी फाट्याजवळ विकास अनिल गडगुळ वय 26 आणि शुभम संतोष रनमाळे अल्पवयीन यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळून 80 बनावट नोटा मिळवल्या. पुढील कारवाईत समरवीरा सुनील खरात वय 21 यांच्याकडून 40 तर जालना येथील आकाश नारायण शेळके वय 28 यांच्याकडून 84 अशा एकूण 204 बनावट नोटा मूल्य 1,02,000 रुपये जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात शुभम गोरख खरात व आदित्य अमित गायकवाड यांचाही सहभाग निष्पन्न झाला असून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जान्हवी शेखर, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, यशवंत मुंडे, दीपक पाटील, अरुण मुंडे, विजय केंद्रे, संजय क्षीरसागर यांच्या पथकाने पार पाडली. आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपास सुरू आहे. आमच्या माध्यमातून बोलताना पोलीस निरीक्षक संतोष घोडके. पोलिसांचे डीबी पथकाला अधिकारी पी.एस. नावडे त्यांच्या टीमला काल अशी माहिती मिळाली होती की अंबड शहरामध्ये काही इसम 500 रुपयाच्या बनावट नोटा घेऊन खरेदी विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्याप्रमाणे त्यांना जो खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली होती की त्या इसमाबद्दल त्याच्या स्वरूपात इसम त्यांना मार्डी फाट्यावर दिसल्यानंतर त्यांनी त्या इसमाला पकडलं आणि त्याची आम्ही झडती घेतली असता त्याच्याकडे त्या 500 रुपये दराच्या नोटा मिळून आल्या. त्या नोटाबद्दल अधिक चौकशी केली असता त्यांनी एका दुसऱ्या माणसाचे नाव सांगितले. आपण त्याला त्या पद्धतीने दुसऱ्या माणसाला पण ताब्यात घेतले. अशी एक सायकल होती. ह्या सायकलमध्ये जवळपास 4-5 लोक इन्व्हॉल्व होते. त्यांना आपण प्रत्येकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जे 500 रुपयाच्या बनावट ज्या चलनी नोट आहेत हुबेहूब आपल्या ज्या ओरिजिनल नोट आहेत त्या ओरिजिनल नोटासारख्या दिसणार त्यांच्याकडे बनावट 500 रुपयाच्या नोट आहेत ह्या त्यांच्याकडून आपण जप्त केल्या. असे एकूण जवळपास 244 नोटा म्हणजे त्याची किंमत आहे 1,22,000 रुपये अशी आपण बनावट जे चलन आहेत त्यांनी वापरासाठी आणलेल्या 5 आरोपींनी तर ते आपण जप्त केलेलं आहे. आणि त्यांनी सतत चुकीचे कृत्य केल्यामुळं पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 65/26 कलम 179, 180, 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला असून त्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन आहे, विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 4 मेजर आहेत. तर आपण 4 यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा PCR भेटलेला आहे. तर अशा स्वरूपाचा जो गंभीर गुन्हा आहे यामध्ये आणखी कोण आहे का, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, कुठे छापलं जातं, याची प्रिंटिंग कुठं होते याबद्दल अजून अधिक सविस्तर त्यामध्ये तपास चालू आहे. सदर गुन्ह्यात तपास पी.एस. नरोडे करत आहे. परंतु यामध्ये आणखीन काय नागरिकांना याबद्दल जर आणखी काही माहिती असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संदर्भित गुन्ह्यामध्ये आरोपीचे नाव काय आहेत? त्यात आरोपी आहेत एक विकास आणि गडगुळ हा याचा व्यवसाय पेंटर आहे, राहणार शिवाजीनगर, महाराष्ट्र द्वारजवळ अंबड. त्यानंतर दुसरा आहे समरवीरा सुनील खरात, हा कंपाऊंडर आहे, हा अंबडचाच आहे अंबड. तिसरा आहे आकाश नारायण शेळके, हा ठेला चालक आहे, राहणार तो जालन्याचा आहे. चौथा आरोपी आहे आदित्य अमित गायकवाड, हा पैठणचा आहे, राहतो तो छत्रपती संभाजीनगरचा. आणि 5वा जो अल्पवयीन आहे तर तो इथलाच आहे, त्याचा भाजीपाला व्यवसाय आहे. आणि एक 6वा आरोपी जो आहे तर तो एक 6वा आरोपी त्यामध्ये फरार आहे. तर आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि याचा मुख्य सूत्रधाराचा पण आम्ही शोध घेत आहोत. ते आले होते. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार असं समजतं की त्यांनी कुठल्यातरी दुकानातून कपडे वगैरे खरेदी केले होते. त्याबद्दल अधिक तपास चालू आहे.